गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद सोनवणे. वेलकम टू माय बोली क्लासेस. क्लास 9 सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. पहला लेसन आपला सुरू आहे, दैट इज लॉज ऑफ मोशन. पिछले वीडियो लेक्चर में हमने न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ये टॉपिक स्टार्ट किया था. टोटल देयर आर 3 laws given by Newton. They are called laws of motion. Newton's first law, Newton's second law and Newton's third law of motion. या तीन पैकी 2 लॉज आपले झालेले आहेत. न्यूटन्स फर्स्ट लॉ याच्याशी रिलेटेड इनर्शिया हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. इसके बाद में न्यूटन का जो सेकंड लॉ था, इससे रिलेटेड मोमेंटम नाम का जो टर्म है, जो कंसेप्ट है, ये भी हमने डिस्कस किया था. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. द फर्स्ट लॉ इज रिलेटेड टू इनर्शिया अँड द न्यूटन्स सेकंड लॉ इज रिलेटेड टू मोमेंटम. मोमेंटम काय आहे, काय त्याचं डेफिनेशन आहे, त्याचं काय युनिट आहे, हे सगळं आपण डिस्कस करून झालेलं आहे. तो फर्स्ट लॉ और सेकंड लॉ ये हमने कंप्लीट किया था. मोमेंटम मध्ये आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला होता, F equal to m into a. The very important and very famous equation in physics. Force is equal to mass multiplied by acceleration. अब यहाँ से आगे आज हमको कंटिन्यू करना है. इथून पुढे आज आपण कंटिन्यू करूया. फोर्स याचे SI युनिट्स. SI युनिट्स ऑफ फोर्स हे तुम्हाला पेज नंबर 14 वरती दिलेलं आहे. यू कॅन सी वन ऑरेंज कलर्ड बॉक्स ओव्हर देयर. त्या बॉक्स मध्ये याच्याबद्दल दिलेलं आहे, सांगतो. तर SI युनिट फोर्सचा आहे न्यूटन and CGS unit of force आणि फोर्स CGS युनिट आहे डाइन. ठीक है, तो पहले तो आपको ये लर्न करना है. न्यूटन का सिंबल होता है कैपिटल N और डाइन के लिए कोई सिंबल नहीं है. पूर्ण स्पेलिंग आपल्याला लिहावं लागतं DYNE. तो न्यूटन इज SI यूनिट ऑफ फोर्स and dyne is the CGS unit of force. आता आपल्याला डिफाइन करायचा है 1 न्यूटन और हमको डिफाइन करना है 1 डाइन. आता कोणत्या फोर्सला 1 न्यूटन म्हणायचं आणि कोणत्या फोर्सला 1 डाइन म्हणायचं, लेट्स सी डेफिनेशन ऑफ 1 न्यूटन एंड 1 डाइन. तो इसमें से हमको डिफाइन कर जाता है. यहां पर अगर आपने देखा तो फोर्स इज मास मल्टीप्लाइड बाय एक्सीलरेशन. तो फोर्स क्या है, तो ये फोर्स ऐसी क्वांटिटी है जो मास में एक्सीलरेशन प्रोड्यूस करता है. पुन्हा सांगतो, फोर्स काय करता है किंवा फोर्स काय करतो, तर फोर्स मास मध्ये एक्सीलरेशन तयार करण्याचं काम करतो, प्रोड्यूस करण्याचं काम करतो. याच्यावरून आपल्याला 1 न्यूटन आणि 1 डाइन या दोन डेफिनेशन सांगता येतील. आता 1 न्यूटन किती असेल, तो इसमें से हम लिख सकते हैं 1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्राम इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वायर. 1 kg ये हो गया मास इंटू एक्सीलरेशन, दैट वी कैन राइट 1 मीटर पर सेकंड स्क्वायर. अशा प्रकारे फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सीलरेशन. आता पहा डिफाइन कसं करायचं. तो 1 न्यूटन is that force which produces an acceleration of 1 meter per second square in a mass of 1 kg. हे सगळं एक्झॅक्टली असं तुम्हाला त्या बॉक्स मध्ये पेज नंबर 14 वरती दिलेलं आहे. फिर से एक बार, 1 न्यूटन is that force which produces
an acceleration of 1 meter per second square in a mass of 1 kg. जो फोर्स 1 मीटर पर सेकंड स्क्वायर एक्सीलरेशन प्रोड्यूस करता है 1 kg मास में, उसको बोला जाता है 1 न्यूटन. एक्झॅक्टली अशाच प्रकारे आपण 1 डाइन सांगू शकतो. तो 1 डाइन विल बी इक्वल टू मास, त्याला आपल्याला घ्यायला लागेल 1 ग्रॅम, आणि एक्सीलरेशन सीजीएस मध्ये घ्यायला लागेल 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. जसं या ठिकाणी आपण सांगितलं एक्झॅक्टली असंच आपल्याला 1 डाइन सांगता येईल. तर 1 डाइन इज दॅट फोर्स which produces an acceleration of 1 centimeter per second square in a mass of 1 gram. 1 ग्रॅम मास मध्ये 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एक्सीलरेशन प्रोड्यूस करणारा जो फोर्स असेल त्याला म्हणतात 1 डाइन. ठीक आहे. या दोन्ही डेफिनेशन त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, तिथून तुम्हाला लर्न करायचं आहे. पुढचं एक महत्त्वाचं एसआय युनिट न्यूटन आहे, सीजीएस युनिट डाइन आहे. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, हाउ आर दे इंटर रिलेटेड, तो ये भी आपको लर्न करना है कि 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाइन, यानी 10 raised to power 5 डाइन्स, that is 1 lakh डाइन्स, इनका मिलकर होता है 1 न्यूटन. तो 1 न्यूटन कंटेन 10 raised to power 5 डाइन्स. इसी को अगर आपको रिवर्स में लिखना है तो उसको ऐसा लिखा जाएगा, और 1 डाइन will be equal to 10 raised to power -5 न्यूटन. तो एक आपको लर्न करना है, हे तुम्ही लक्षात ठेवा की एका न्यूटन मध्ये 10 raised to power 5 डाइन्स असतात. जर परीक्षेमध्ये उलट विचारलं की 1 डाइन म्हणजे किती, तर तुम्हाला 10 raised to power -5 न्यूटन करावं लागेल. सो दिस इज द रिलेशन बिटवीन एसआय अँड सीजीएस युनिट ऑफ फोर्स. तर हा एक टॉपिक आहे, पेज नंबर 14 वरती दिलेला आहे. लेट्स मूव ऑन टू द थर्ड लॉ. न्यूटन का जो तीसरा लॉ है, अब उसकी हम बात करेंगे. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. या ठिकाणी फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ संपलेला आहे. नेक्स्ट न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. Very simple and very interesting. Now what is this law? तो न्यूटन ने बताया कि जो फोर्स होता है, ये फोर्स अकेले कभी नहीं रहता. एकटा फोर्स कधीच नसतो. अ सिंगल फोर्स नेवर एक्झिस्ट. मग काय तर फोर्स ऑलवेज एक्झिस्टिंग पेअर. कोणताही फोर्स हा एकटा कधीच नसतो. तर मग किती असतात, तर दोन फोर्सेस हे नेहमी सोबत असतात. ऑलवेज दे एक्झिस्टिंग पेयर. तो एक सिंपल रूल, एक सिंपल नियम जिसको हम बोलेंगे, इसको आपको दिमाग में रख लेना है कि फोर्स अकेले कभी नहीं रहता. फोर्स हा एकटा कधीच नसतो, तर नेहमी दोघं सोबत असतात, दोन्ही फोर्स असतात. फोर्सेस ऑलवेज एक्झिस्टिंग पेयर. मग हे कशा प्रकारे, so whenever we apply a force on a body, जब कभी हम किसी बॉडी पे फोर्स डालते हैं तो बॉडी क्या करता है, बॉडी उतना ही फोर्स हम पर डालता है. आपण जर एखाद्या बॉडीवरती फोर्स टाकत असाल तर ती बॉडी तितकाच फोर्स आपल्यावरती टाकते. म्हणून म्हणतात हे दोन्ही फोर्सेस सोबत राहतात, एकटा कधीच नसतो. दे ऑलवेज एक्झिस्टिंग पेअर. तर हा जो फोर्स आहे आपण त्या बॉडीवरती टाकलेला, याला म्हणतात एक्शन फोर्स. जो फोर्स हमने बॉडी पर डाला, हमने ऑब्जेक्ट पर डाला, दैट इज नोन एज एक्शन फोर्स. और बॉडी जो रिवर्स फोर्स हम पर एक्सर्ट करती है, हम पर डालती है, दैट इज कॉल्ड रिएक्शन फोर्स. अशा प्रकारे आपण टाकलेला एक्शन फोर्स
आणि बॉडीने परत केलेला रिएक्शन फोर्स, फोर्सेस एक्झिस्टिंग पेयर। इसी से रिलेटेड ये न्यूटन का थर्ड लॉ आहे, याच्याशी संबंधित न्यूटनने तिसरा लॉ ऑफ मोशन सांगितलेला आहे। हे समजलं तुम्हाला? फोर्स एकटा कधीच नसतो, नेहमी दोन फोर्सेस सोबत असतात, पेयर मध्ये ते असतात। आपण टाकलेला फोर्स ऍक्शन फोर्स आणि रिव्हर्स बॉडीने आपल्यावरती टाकलेला फोर्स रिएक्शन फोर्स, या दोन बॉडी आहेत। जर एक बॉडी दुसऱ्या बॉडीवरती फोर्स टाकत असेल तर दुसरी बॉडी सुद्धा पहिल्या बॉडीवरती फोर्स टाकतेच, डालता ही है। तो एक बॉडी ने या पहले बॉडी ने दूसरे पर डाला गया फोर्स एक्शन फोर्स बोला जाता है, और दूसरी बॉडी ने रिस्पॉन्स में जो फोर्स फर्स्ट पे डाला उसको बोला जाता है एक्शन फोर्स। इसी से रिलेटेड न्यूटन का थर्ड लॉ गिवन ऑन पेज नंबर 14। एक सिंपल सेंटेंस आहे, एक साधं वाक्य आहे, एव्हरी एक्शन फोर्स हैज एन इक्वल एंड अपोजिट रिएक्शन फोर्स व्हिच एक्ट्स सायमल्टेनियसली। प्रत्येक ऍक्शनला रिएक्शन फोर्स राहतोच। मग ते कसं असते तर ऍक्शन आणि रिएक्शन हे दोन्ही इक्वल असतात पण अपोजिट असतात। हे समजलं तुम्हाला? यालाच एका वाक्यामध्ये एका सेंटेन्स मध्ये सांगायचं की एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज एन इक्वल अँड अपोजिट। लक्षात ठेवा, इक्वल अँड अपोजिट, कारण हे दोन्ही इक्वल असतात, फक्त त्यांचं डायरेक्शन अपोजिट राहते। स्टेटमेंट, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज एन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स व्हिच एक्ट्स सायमल्टेनियसली। याचा क्या अर्थ होतो? साइमल्टेनियसली का मतलब होता है एक ही समय, ये दोनों फोर्सेस एक ही समय एक्ट होते हैं। ऐसे नहीं होगा कि अभी आपने एक्शन डाला और 10 मिनट के बाद आपको रिएक्शन मिलेगा, नहीं, इंस्टेंटली साइमल्टेनियसली एकाच वेळेला या दोन्ही गोष्टी घडतात। तो एव्हरी एक्शन हैज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स व्हिच एक्ट साइमल्टेनियसली। त्याला म्हणतात न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन। समझ का? अब याचे काही एग्जांपल्स आपल्याला देता येतील। एग्जाम में पूछा जाता है न्यूटन का थर्ड लॉ और उसके एग्जांपल्स। याचे एग्जांपल्स पहा, खूप सारे एग्जांपल्स आहेत। एक साधं एग्जांपल जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जर आपण या भिंतीवरती जोरात पंच केलं, अगर आपने दीवार पे जोर से पंच किया तो आपका हाथ इंजर्ड होता है, तुमच्या हाताला लागेल ना, तुमच्या हाताला इजा होणार आहे। मग का होते ती इजा? कारण आपण जर या भिंतीवरती पंच करत असाल तर ते झालं एक्शन फोर्स। तो ये दीवार क्या करेगा? दीवार उतना ही अपोजिट इक्वल एंड अपोजिट रिएक्शन फोर्स आपके हाथ पर डालेगा, एंड बिकॉज ऑफ दैट रिएक्शन फोर्स तुम्हाला इंजुरी होणार आहे, आपका हाथ इंजर्ड होगा। जितना जोर से आप पंच करोगे उतना जोर से आपको रिएक्शन मिलेगा। धीरे से आपने पंच किया तो धीरे आपको रिएक्शन मिलेगा, जितना जोर से पंच करोगे उतना जोर से रिएक्शन मिलेगा। इक्वल एंड अपोजिट रिएक्शन फोर्स राहतो। हे सुद्धा एक एग्जांपल आपल्याला सांगता येईल। एक दुसरा एग्जांपल आहे रिकॉइल ऑफ गन। हा काय प्रकार? तो जब भी गन से या बुलेट्स, गन से या पिस्टल से बुलेट को फायर किया जाता है, तो एग्जांपल दिस इज अ गन। यहां पर होता है बुलेट। जब आप गन से बुलेट को फायर करोगे तो बुलेट तो आगे जाता है। हे होत असताना गन मागच्या दिशेला मूव करते, द गन मूव्स बैक। जब ये बुलेट आगे जाएगा तो गन पीछे सरकता है, गन पीछे आता है। ये गन का पीछे आना इसी को बोला जाता है रिकॉइल। मग ही गन रिकॉइल का करते तर त्याच्या मागचं कारण आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन। कारण या ठिकाणी ट्रिगर प्रेस केल्यानंतर गन काय करणार आहे? गन या बुलेट वरती टाकतो आहे फोर्स, दॅट इज ऍक्शन फोर्स। मग बुलेट काय करेल? तितकाच फोर्स गन वरती टाकणार आहे,
that is reaction force, and because of that reaction force the gun moves back, the gun recoils back. एक एग्जांपल है न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन चा. एक दूसरा एग्जांपल आहे क्रिकेट खेळताना जेव्हा बॉलरने बॉल टाकलेला आहे आणि बॅट्समॅन त्याला हिट करतो, तो बैट्समैन जब बॉल को हिट करता है तो वो हो गया एक्शन फोर्स. बैट ने डाला बॉल पर एक्शन फोर्स, उसी समय बॉल डालता है बैट पर रिएक्शन फोर्स. किंवा बॉल ने बैट वरती टाकलेला एक्शन फोर्स आणि बैट ने त्याच्यावरती टाकलेला रिएक्शन फोर्स. व्हेन बॉल अँड बॅट दे कोलाइड, one exert action force, the other exert reaction force, and they are equal and opposite. हे दुसरं एक्झाम्पल सांगता येईल. एक आणखी तिसरं एक्झाम्पल आहे लॉन्चिंग ऑफ रॉकेट. ग्राउंड वरती मतलब ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जब रॉकेट को लॉन्च किया जाता है, आज रॉकेट लॉन्च करतात तर या ठिकाणी याचं जे फ्युएल आहे किंवा याचं जे इंधन आहे त्याला फायर करतात, त्याला इग्नाइट करतात. इसका जो ईंधन होता है, इसका जो फ्यूल होता है सिलेंडर से भरा हुआ, इसको यहाँ पर इग्नाइट करते हैं एंड दैट इज विथ अ ग्रेट प्रेशर, दैट इज फोर्सफुली सेंड डाउनवर्ड. तो ये होता है एक्शन फोर्स. ये रॉकेट का जो फ्यूल होगा दैट एक्सर्ट एक्शन फोर्स ऑन द ग्राउंड. फिर ग्राउंड क्या करेगा, उतना ही रिएक्शन फोर्स डालता है रॉकेट पर. And because of that reaction force exerted by the ground on the rocket, that rocket goes up. अशा प्रकारे तो रॉकेट वरती जातो, तो रॉकेट लॉन्च होतो. तर लॉन्चिंग ऑफ रॉकेट हे सुद्धा न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचं एक एग्जांपल आहे. और भी काफी सारे एग्जांपल्स हैं. कम से कम 2 एग्जांपल्स आपको आने चाहिए. कमीत कमी 2 एग्जांपल्स आपण लक्षात ठेवायचे, म्हणजे स्टेटमेंट आणि एग्जांपल्स. अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. ठीक आहे. सो हियर वी कम टू द एंड ऑफ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. या ठिकाणी न्यूटनचे तिन्ही लॉज ऑफ मोशन हे संपलेले आहेत. सो दिस इज द एंड ऑफ क्वेश्चन नंबर पेज नंबर 14. नाउ लास्ट टॉपिक ऑफ द लेसन, लॉज ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. पुढचा जो टॉपिक आहे पेज नंबर 15 वरती दिलेला, त्याच्याबद्दल आपण बोलूया. टॉपिक आहे लॉज ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटम काय आहे ते आपण न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये डिस्कस केलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे की मोमेंटम काय प्रकार आहे. टॉपिक आहे त्याच्याशी संबंधित लॉज ऑफ किंवा लॉज ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. नाउ लेट्स सी व्हाट इज दिस लॉ. याला समजण्याआधी आपण एक एग्जांपल आपण कन्सिडर करूया. कन्सिडर an object A having mass m1 and moving with velocity u1. हा एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ए. याचं मास आहे m1 आणि हा ऑब्जेक्ट u1 या इनिशियल वेलोसिटीने मूव करत आहे. अशा प्रकारे एक दुसरा ऑब्जेक्ट आहे, समजा तो आहे ऑब्जेक्ट बी. इसका मास सपोज m2 and it is moving with a velocity, initial velocity u2. हे दोन्ही एका स्ट्रेट लाइन मध्ये एक्झॅक्टली एकमेकांच्या मागे अशा प्रकारे मूव करत आहे. आणि समजा u2 is greater than u1. जो ऑब्जेक्ट मागे आहे तो फास्ट आहे. ठीक है, दे आर मूविंग अलोंग अ स्ट्रेट लाइन लाइक दिस. और जो पीछे वाला है वो फास्ट आ रहा है, तो डेफिनेटली कुछ समय के बाद उनका कोलिजन होगा. ठीक है. अशा प्रकारे हे दोन ऑब्जेक्ट आहेत. आता या दोघांचं मोमेंटम सांगा. कसं काढतो आपण मोमेंटम? तर मोमेंटम इज
मास मल्टीप्लाइड बाय वेलोसिटी। तो बोलो इसका मोमेंटम क्या होगा, इन दोनों का मल्टीप्लिकेशन m1 u1, याचा मोमेंटम काय असेल m2 u2। आपण याला म्हणूया इनिशियल मोमेंटम। तो इसका इनिशियल मोमेंटम होगा m1 u1, b का इनिशियल मोमेंटम होगा m2 u2। क्लियर? अब दोघांचं टोटल करा, दैट विल बी टोटल इनिशियल मोमेंटम। दोघांचं मिळून टोटल इनिशियल मोमेंटम किती राहणार आहे, तर a चं आहे m1 u1 प्लस b का मोमेंटम है इनिशियल m2 u2। दोनों को प्लस करो तो वो बन जाएगा टोटल इनिशियल मोमेंटम। ठीक आहे, अशा प्रकारे या दोन ऑब्जेक्टचं टोटल मोमेंटम आपण काढलेलं आहे इनिशियल। आता काही वेळेनंतर समजा हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांसोबत कोलाइड झाले, बी ने ए को पीछे से टक्कर मारी। आता कोलाइड होत असताना काय होणार आहे, दिस इज बी ऑब्जेक्ट एंड दिस इज ए ऑब्जेक्ट। जब दोनों एक दूसरे के साथ टकराएंगे तो एट द टाइम ऑफ कोलिजन काय होणार आहे, तो कोलिजन होत असताना बी हा ए वरती फोर्स टाकेल। क्लियर? पण न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार तितकाच फोर्स ए हा बी वरती टाकणार आहे। सो लेट्स कन्सिडर बी ने ए पर जो फोर्स डाला दैट इज फोर्स F1, आणि ए ने बी वरती जो फोर्स टाकला आहे अपोजिट फोर्स दैट इज फोर्स F2। दिस इज द सिच्युएशन when they actually collide। जेव्हा त्यांची प्रत्यक्ष टक्कर होणार आहे त्यावेळेस बी ने ए वरती टाकलेला फोर्स समजा आहे F1 आणि ए ने बी वरती टाकलेला फोर्स आहे F2। तर न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो आपल्याला की these are equal and opposite forces, therefore F2 equal to minus F1। दोन्ही इक्वल आहेत पण दोघांचं डायरेक्शन अपोजिट आहे, अपोजिट असल्यामुळे आपण इथे मायनस लिहिलेला आहे आणि F2 इक्वल टू F1 न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार। ठीक आहे, आता बी ऑब्जेक्ट हा ए वरती जर फोर्स टाकत आहे F1 तर या फोर्सने काय होणार आहे, सो दिस फोर्स प्रोड्यूसेस एन एक्सिलरेशन इन ए। या फोर्स मुळे ए मध्ये एक्सिलरेशन प्रोड्यूस होणार आहे आणि त्याच्यामुळे ए ची वेलोसिटी बदलणार आहे। So when B exert force on object A, it produces acceleration in A and that changes the velocity of A। अशा प्रकारे A ची वेलोसिटी बदलणार आहे, जी आधी u1 होती समजा ती झाली v1। A ने B पर फोर्स डाला, इससे B का वेलोसिटी बदलेगा, B में एक्सेलरेशन प्रोड्यूस होगा। समजा B ची वेलोसिटी आधी u2 होती आता ती झाली v2। So v1 is the velocity of A after collision and v2 is the velocity of B after collision। फोर्सेस मुळे यांच्या वेलोसिटीज बदललेल्या आहेत। u1 का हो गया v1 और u2 का हो गया v2। मग त्यांचं फाइनल मोमेंटम काय असेल, कोलिजन के बाद A का मोमेंटम क्या होगा, तो मास इनटू वेलोसिटी। मास जे आहे तेच राहतील कारण मास हे बदलत नाही, मास बदलता नहीं है। तो इसका मोमेंटम हो जाएगा m1 v1 और b का मोमेंटम हो जाएगा m2 v2। दिस इज m1 v1 मोमेंटम ऑफ A आफ्टर कोलिजन आणि m2 v2 ये b का मोमेंटम आफ्टर कोलिजन। अगर दोनों को प्लस किया तो ये हो जाएगा टोटल फाइनल मोमेंटम। फाइनल मतलब कोलिजनच्या नंतर, कोलिजन के बाद दोनों का मिलकर फाइनल मोमेंटम हो गया m1 v1 प्लस m2 v2। तो ये था इनिशियल मोमेंटम दोनों का और ये फाइनल मोमेंटम दोनों का कोलिजन के बाद। क्लियर? आता इथून पुढे आपल्याला पाहायचं आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन F2 इक्वल टू
मायनस F1. क्लिअर? आपल्याला माहिती आहे फोर्स हा किती असतो, मास इनटू एक्सिलरेशन. तर युजिंग दिस फॉर्म्युला F2 ला आपण लिहू शकतो m2 into a2 आणि F1 ला आपण लिहू शकतो मायनस F1. F1 कॅन बी रिटन m1 into a1, कारण फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सिलरेशन. आणि तसंच यालाही आपण लिहिलेलं आहे. आता a2 काय आहे, तर a2 इज एक्सिलरेशन प्रोड्यूस्ड इन b आणि a1 आहे एक्सिलरेशन प्रोड्यूस्ड इन b. इथे जब दोनों का एक्चुअली कोलिजन होता है तो a में जो एक्सिलरेशन प्रोड्यूस हुआ दैट इज a1 और b में जो एक्सिलरेशन प्रोड्यूस हुआ दैट इज a2. अशा प्रकारे आपल्याला मिळालेला आहे m2 a2 इक्वल टू मायनस m1 a1. क्लियर? आता एक्सिलरेशन साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एक्सिलरेशन कितना होता है, तो v माइनस u अपॉन t, फाइनल वेलोसिटी माइनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. अब इसी का यूज इन दोनों के लिए करना है. therefore m2 into a2. मग याच्यानुसार a2 ला काय लिहिता येईल आपल्याला, तो a2 होगा v2 माइनस u2 अपॉन t. असंच इथे आहे मायनस m1 आणि हे जे a1 आहे, a1 को क्या लिख सकते हैं हम इसका यूज करके, तो ये आएगा v1 माइनस u1 अपॉन t. अपन काय काय बदल करत आहोत ते लक्षात घ्या. इसका यूज करके a2 और a1 के लिए हमने ये लिखा. आता हे जे इक्वेशन आहे याला आपल्याला सिंप्लीफाई करायचं आहे. सिंप्लीफाई कैसे करोगे, तो ये t के साथ t कैंसिल हो जाएगा. म्हणजे काय राहणार आहे, m2 into ब्रॅकेट मायनस m1 into ब्रॅकेट. याला जर आपण ओपन केलं तो यहां मिलेगा m2 v2 माइनस m2 u2 इक्वल टू माइनस m1 से इसको मल्टीप्लाई करो तो माइनस m1 v1 माइनस माइनस प्लस हो जाएगा m1 u1. आता काय करायचं, ही जी टर्म आहे याला RHS मध्ये घ्या आणि ही जी टर्म है इसको LHS में ले लो. तो यहां पर आपको मिलेगा m1 v1 प्लस m2 v2, इधर प्लस हो जाएगा. इथे आहे m1 u1 आणि हे प्लस होणार आहे m2 u2. आता हे आपल्याला काय मिळालं बघा, देखो व्हाट इज m1 v1 प्लस m2 v2, ते आहे टोटल फायनल मोमेंटम आणि हे काय आहे बघा, हे आहे टोटल इनिशियल मोमेंटम. अशा प्रकारे आपल्याला मिळालेला आहे टोटल फायनल मोमेंटम इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंटम, किंवा इन शॉर्ट फाइनल मोमेंटम इज इक्वल टू इनिशियल मोमेंटम, किंवा इनिशियल मोमेंटम इक्वल टू फायनल मोमेंटम. हे आपण या एक्झाम्पलला कन्सिडर करून मॅथमॅटिकली इथपर्यंत आलेलो आहोत. आणि यालाच म्हणतात लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. तो फिर लॉ क्या होता है, क्या मिला हमको यहाँ पर, हमको मिला इनिशियल मोमेंटम और फाइनल मोमेंटम इक्वल. मग लॉ काय सांगता येईल, तो दोन प्रकार के लॉ सांगता है. तो पेज नंबर 15 अगर आपने देखा तो यहाँ पे बोल्ड लाइंस आपको दिखाई दे रही है. द मैग्नीट्यूड ऑफ टोटल फाइनल मोमेंटम इज इक्वल टू द मैग्नीट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. याचं स्टेटमेंट लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम का स्टेटमेंट, द मैग्नीट्यूड ऑफ टोटल फाइनल मोमेंटम इज इक्वल टू द मैग्नीट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. असंही सांगता येईल. किंवा आणखीन एका प्रकारे सांगितलेलं आहे कि व्हेन टू बॉडीज कोलाइड, जब दो बॉडीज का, दो ऑब्जेक्ट का आपस में टक्कर होता है, जेव्हा त्यांचं कोलिजन होते, सो व्हेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड
the total momentum before collision is equal to the total momentum after collision. The total momentum before collision is equal to the total momentum after collision. असंही आपल्याला स्टेटमेंट सांगता येईल किंवा आणखीन एक स्टेटमेंट त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. When no external force acts on the two interacting objects, इन दोनों का जब यहाँ पर टक्कर हुआ तो बाहर से तीसरा फोर्स कोई नहीं आया, तीसरा बाहेरून कोणताही फोर्स नव्हता. फोर्स कोणते होते? फक्त या दोघांनी एकमेकांवरती टाकलेले फोर्सेस, बाहेरचा तिसरा कोणताही फोर्स त्या ठिकाणी नव्हता. म्हणून म्हटलेलं आहे की when no external force acts on two interacting bodies acts on two colliding bodies, जेव्हा दोन कोलायडिंग बॉडीज वरती बाहेरून कोणताही फोर्स ऍक्ट होत नाही तेव्हा काय राहतं? देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. त्यांचं टोटल मोमेंटम हे कॉन्स्टंट राहते. कॉन्स्टंट राहते म्हणजे काय? तर जितकं आधी होतं तितकंच नंतर राहते. जितना पहले था उतना ही बाद में होता है. ये कम नहीं होता कि ज्यादा नहीं होता. So when no external force acts on two interacting bodies, their total momentum remains constant. याला म्हणतात लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. तर तीन प्रकारे याचे स्टेटमेंट पुस्तकामध्ये दिलेले आहे. तिघांचा अर्थ हा एकच होतो. द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम, किंवा when no external force acts on two interacting bodies their total momentum remains constant, किंवा तिसऱ्या प्रकारे सांगता येते आपल्याला की when two bodies collide their total momentum after collision is equal to total momentum before collision. यालाच म्हणतात लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. आणि याचे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. आता परीक्षेचा प्रश्न कसा येतो? तो परीक्षेचा प्रश्न येतो की आधी लॉ काय आहे ते सांगा. स्टेट द लॉ. लॉ का स्टेटमेंट बताओ. तो पेज नंबर 15 पर आपको तीन स्टेटमेंट दिए, तीनों में से कोई भी आप लिख सकते हो. किंवा दूसरा प्रश्न असा है तो स्टेट एंड एक्सप्लेन द लॉ, किंवा स्टेट एंड प्रूव द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. अगर क्वेश्चन में पूछा गया कि लॉ को प्रूव करो तो आपको ऐसा एग्जांपल कंसीडर करना पड़ेगा. याला सगळं डिटेल मध्ये लिहावं लागेल आणि त्याच्यावर मग आपल्याला अशा प्रकारे मैथमेटिकली इथपर्यंत आल्यानंतर यहाँ आने के बाद फिर आपको मेंशन करना पड़ेगा कि इन दिस वे द टोटल फाइनल मोमेंटम इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंटम एंड दिस इज नोन एज द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. अशा प्रकारे हा टॉपिक आहे लेसनचा शेवटचा टॉपिक, त्याला म्हणतात लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. इसका एक एग्जांपल बताता हूं, नंतर आपला आजचा टॉपिक संपेल. याचा एग्जांपल आधी आपण जे म्हटलं होतं, रिकॉइल ऑफ गन. गन से बुलेट फायर करने के बाद गन पीछे आता है, मतलब गन रिकॉइल करता है. सो लेट्स कंसीडर एग्जांपल. दिस इज गन, मास ऑफ द गन इज m2 और इसके अंदर जो बुलेट होता है सपोज उसका मास m1. गनचं मास आहे m2 आणि आतमध्ये जी बुलेट आहे ज्याला आपण गोळी म्हणतो त्याचं मास आहे m1. ठीक आहे. बिफोर फायरिंग म्हणजे फायर करायच्या आधी गन एकाच ठिकाणी आहे थांबलेली आणि बुलेट सुद्धा त्या ठिकाणी थांबलेली आहे. मतलब गन एंड बुलेट बोथ आर एट रेस्ट, दोनों भी एट रेस्ट है. मतलब इनका टोटल मोमेंटम हो गया 0, कारण त्यांना वेलोसिटी नाही, थांबलेलं आहे, तो टोटल मोमेंटम इज 0. आता फायर केल्यानंतर काय होतं? तो आफ्टर फायरिंग ये बुलेट आगे जाएगा. सपोज बुलेटचं वेलोसिटी आहे v1 and according to Newton's third law ही जी गन आहे ती मागे येणार आहे. समजा तिची मागे येण्याची वेलोसिटी आहे v2, याला म्हणतात रिकॉइल वेलोसिटी. तो वेलोसिटी ऑफ द बुलेट आफ्टर फायरिंग, वेलोसिटी ऑफ द बुलेट इज v1 एंड रिकॉइल वेलोसिटी ऑफ द गन, मतलब गन का पीछे आने का वेलोसिटी है v2. क्लियर? सो व्हाट इज नाउ फाइनल मोमेंटम आफ्टर कोलिजन, आफ्टर फायरिंग. फायरिंगच्या नंतर मोमेंटम किती? तर बुलेटचा मोमेंटम आहे m1 v1
आणि गनचं मोमेंटम आहे m2v2, दोनों को प्लस करो तो ये हो जाएगा फाइनल मोमेंटम आफ्टर फायरिंग. दिस इज टोटल मोमेंटम बिफोर फायरिंग and this is final momentum after firing. हा लॉ काय सांगतो आपल्याला कि इनिशियल मोमेंटम आणि फाइनल मोमेंटम हे सारखं असते, इक्वल असते. तो यहां पर भी दोनों को इक्वल करना पड़ेगा, ये दोनों इक्वल हैं. अशा प्रकारे आपल्याला मिळतं आहे m1v1 प्लस m2v2 इज इक्वल टू 0. इसमें से आप कोई भी क्वांटिटी निकाल सकते हो. या ठिकाणी चार क्वांटिटीज आहेत. मास ऑफ द गन, मास ऑफ द बुलेट, वेलोसिटी ऑफ द बुलेट आणि रिकॉइल वेलोसिटी ऑफ द गन. या चार क्वांटिटीज पैकी जर कोणत्याही तीन क्वांटिटीज तुम्हाला दिलेल्या असतील तर चौथी क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स एक्सरसाइज मध्ये आहेत. सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. याच्यानुसार आपण फायनल मोमेंटम इज इक्वल टू इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम 0 होतं तर फायनल सुद्धा त्याच्याच इक्वल राहणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा लेसन सुद्धा संपतो आहे. पेज नंबर 16 अगर आपने देखा तो यहाँ पर ये लेसन खत्म हो गया. आणि अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर सुद्धा आपण या ठिकाणी थांबवत आहोत. जे काही टॉपिक आपण डिस्कस केले हे सगळे पुस्तकामध्ये तुम्हाला पेज नंबर 14 आणि 15 वरती दिलेले आहेत. तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे ते वाचून घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या डिफिकल्टीज मला तुम्ही पोस्ट करू शकता. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फॉर दिस डे, फॉर दिस पिरियड. थँक यू.